काय आवाहन कराल? नाही आता या महाराष्ट्रातल्या माता माऊल्यांच्या आग्रहाखातर तर मी 2 पावलं मागे सरकलो. नसता सगळ्या सोयऱ्या कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत मी मागं हटायला तयार नाही आहे. मग मरण आलं तरी चालत. त्यांच्या तर आग्रहाखातर आणि या राज्यातला सगळे मायबाप जनता, सगळे माणसं, माता माऊल्या सांगायला लागले की तुम्ही उपचार घ्या म्हणून तर घेतले. सुरू आहेत उपचार. त्यांच्याच म्हणण्यानुसार मी उपचार सुरू केलेत ना. त्यांनी शांत त्यांनी राहिलं पाहिजे. नाही आता त्यांच्या डोळ्याला पाणी येऊ नये, त्यांनी रडू नये म्हणूनच मी सलाईन घेतले. पाटील साहेब, दुसरीकडे विजय वडेट्टीवार जे आहेत विधानसभेचे विरोधी पक्षनेते, ते असं म्हणतायत की टपकवण्याची भाषा कोणीच करू नये, कायदा सर्वांसाठी सारखा आहे, लोकशाही पद्धतीनं आपलं म्हणणं मांडावं असं म्हणतात. ते तर विरोधी पक्ष नेते, त्यांच्याबद्दल तर काय बोलावं मला काही कळतच नाही. कोणत्या शब्दाचा काय अर्थ घेतात? टपकवणे म्हणजे त्याला म्हणतो आम्ही. टपकवणे म्हणजे ते टपकवणे नाही. ते इतकं बोलत कोणकडं बावचाळेवणी की टुपकन जाशीन, म्हणजे एक गावरान भाषेत ते म्हणे की लोड घेत जाऊ नको लई. कारण काय वर तर प्रत्येकाला जाणं आहे ना. टुपकन जाणं म्हणजे ही एक जुनीच बोली भाषा. टपकवणे म्हणजे त्यांचे जे विरोधी पक्ष नाही त्यांचे जे डोक्यात टपकवणे, ते टपकवणे वेगळं आहे म्हणून. त्याला मारामाऱ्या करणं म्हणते तुमच्याच. स्वतःचेच टेन्शन स्वतःच जाणेवर त्याला टपकशीन असं म्हणते. टपकवणे नाही. तुमच्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ घेतला गेला. आणि ते पहिल्यापासूनच घेतात. शेवटी आता विरोधी पक्ष नेते ते सगळ्यांसाठी न्यायाचं एक दार असतं ते, पण ते मराठ्यांच्या बाबतीत कधी चुकीचाच अर्थ घेणार. त्यांच्या कोणती अपेक्षा अशी दुसरी अपेक्षा काय न्यायाची करणं अवघड आहे. दुसरीकडे प्रकाश आंबेडकर असं म्हणतायत की येत्या अधिवेशनामध्ये, म्हणजे जे विशेष अधिवेशन बोलवलेलं आहे त्याच्यामध्ये ओबीसींचं आणि मराठ्यांचं ताट वेगवेगळं असावं. म्हणजे मराठ्यांना जे स्वतंत्र आरक्षण देण्याची चर्चा होते त्यालाच कुठेतरी प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा पाठिंबा दिलाय किंवा समर्थन दिलंय असं म्हणतात. मराठ्यांचा हक्क ओबीसी आरक्षणात, त्या हक्कापासून लांब आम्ही नाही जाऊ शकत. आमच्या नोंदी तिथं सापडल्यात याचा अर्थ आम्ही सगळ्यात अगोदर आम्ही येतो ओबीसी, नंतर बाकीचे. 1967च्या अगोदरच्या 100, 150 वर्षापूर्वीच्या नोंदी सापडल्या. म्हणजे अगोदर मराठा आहे आरक्षण सगळ्याच्या अगोदर. त्यामुळे अगोदर आम्ही येत, तो हक्क आमचा आहे. त्यामुळे मराठी ओबीसीत असणार. आज पण उद्या पण तुम्हाला मराठी ओबीसीतच दिसणार. आणि सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना निघेल त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रातला सगळा मराठा ओबीसीत दिसणार. आंदोलन त्यासाठी त्याशिवाय ते नाही थांबू शकत. कारण त्यांचा सल्ला कधी पण चांगला असतो आणि आपण तो ऐकतो पण. परंतु ओबीसी आरक्षण हे मराठ्यांचं आहे. त्या ओबीसी आरक्षणात मात्र आम्ही कायम राहणार आहे आणि जाणार सुद्धा आहे. सगळे सोयरे हा जो शब्द आहे ज्याच्या भोवती म्हणजे मागचे काही दिवस आपण बघतोय की आंदोलन त्या शब्दाभोवती फिरतंय, त्याच्याविषयी प्रकाश आंबेडकर असं म्हणतात की हिंदू लॉ मध्ये सगळे सोयरे हा शब्द आहे, त्याप्रमाणे तो जो शब्द आहे तो घेता येईल कायद्यामध्ये. पण मनोज जरांगे पाटील जो सगळे सोयरे शब्द वापरतायत तो बोली भाषेतला शब्द आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्या घेता येतं इथपर्यंत मान्य आहे. किमान आता त्यांच्या म्हणण्यावर तरी सरकार आता शान होईन आणखीन. कारण आम्ही जे शब्द घेतो फक्त बोली भाषा वेगळी आहे. ते शब्द कायद्याच्या चौकटीतले, मागणी कायद्याच्या शब्दाच्या इथून पाठीमागं सुद्धा खूप वेळेस आम्ही सांगितलेलं आहे. माझी फक्त बोली भाषा शेतकऱ्यांची आहे. मी सामान्य मराठ्यांचा लढा लढतो, मी सामान्य मराठा आहे. पण जो शब्द आम्ही दिलेला आहे हो कायद्यात बसतो, हे पुन्हा एकदा आता माझ्या मराठ्यांना कळणार आहे आणि मराठा सावध होणार आहे. त्याच्यात आणखीन काही व्याख्याला वाटत असेल काही व्याख्यात त्याच्यात ही आहेत तर आमच्या व्याख्याचं आणखीन आबाकड करा ना. 10-15 व्याख्या काय अडचण. पण सगळा सोयरा हा बसतो, हा ओबीसी आरक्षणात घेता येतो, त्याचा कायदा पारित करता येतो, अंमलबजावणी सुद्धा होती. हे मराठा समाजानंही समजून घ्यावं आणि सरकारनं सुद्धा समजून घ्यावं की आम्ही केलेली मागणी कायद्याच्या चौकटीच्या बाहेर नाही, फक्त जाणून बुजून मराठ्यांना दिलं जात नाही. आता आंबेडकर साहेब म्हणतायत तो शब्द घेता येतोय. आम्ही इथून पाठीमागे तेच सांगत होतो घेता येतोयच. परंतु सरकार ते टाळाटाळ करायचं. ज्यावेळेस मराठी मुंबईला गेले त्यावेळेस त्याच्याबद्दलची अधिसूचना निघाली. आता त्याची अंमलबजावणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. कारण ज्या मराठ्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी हा सगळा सोयरा कायदा आणि तो आम्ही मंजूर करून घेणार, त्यात काही शंका नाही.
राणे जे आहेत त्यांना ज्यावेळी तुमच्या संदर्भातला प्रश्न विचारला त्यावेळी ते असं म्हणाले की हिंदू म्हणून समाजाने एकत्र राहिलं पाहिजे, मराठा वेगळा ओबीसी वेगळा असं केलं तर जिहादी त्याचा फायदा घेतील, जिहाद यांना फायदा होईल असं नितेश राणे म्हणाले. आता हे कुंकडचे कुंकड खेळ आहे. आता ओबीसी हिंदू मराठा सगळे ही एकच आहेत ना. हिंदू धर्म आहे, धर्मात तर हे सगळेच आले ना. धर्मात तर सगळेच आले. त्याच्यात मराठा आला, त्यात ओबीसी आला. धर्मात असं काय नाही. धर्मात मराठा ओबीसी असं काय नाही. हिंदू हिंदू. उद्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि या दिवशी दांडपट्ट्याला जो आहे तो राज्य शस्त्र म्हणून घोषित करणार असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवारांनी दिली. चांगली गोष्ट आहे. छत्रपतींच्या काळातल्या सगळे जे हत्यारं होते किंवा आपण त्याला काय म्हणू शस्त्र होते त्याला दर्जा देणं चांगली गोष्ट आहे. उद्या फक्त सगळ्या बांधवांनी राज्यातल्या आदर्श शिवजयंती करावी. शांततेत, धुमधडाक्यात शांततेत आदर्श शिवजयंती करावी. पटेल साहेब, आपण सर्वांना शुभेच्छा सुद्धा. सर्व भारतवासियांना उद्याच्या शिवजयंतीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. तुम्ही कशा प्रकारे साजरी करता? आता इथे आपल्या देवाजवळच इथं साजरी होणार. दादा, वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर असतील, त्यानंतर खासदार इम्तियाज जलील असतील, हे मराठा आरक्षणावर बोलतात, परंतु इतर खासदार असतील, आमदार असतील, कुठेही मराठा आरक्षणावर बोलताना दिसत नाही. दादा, कशाला बोलतील? मराठ्याने त्यांना मोठं केलं. आता मराठ्याचे पोरं मोठे होते ना, मग ते बोलल्यावर मराठ्याचे पोरं मोठे झाल्यावर मग यांचे पॉम्पलेट कोण चिटकी, यांच्या पोराला साहेब कोण म्हणून. मराठ्याचे पोरं मोठे झाल्यावर ते साहेब नाही म्हणत त्यांना. मराठ्याचे पोरं असेच भिकारी ठेवायचे, उसत तोडायला गेले पाहिजेत, मग त्यांना साहेब म्हणतील ना. आमदार खासदार कशाला बोलतील मराठ्यांचे? मंत्री बोलणार नाही. आता दाखवते मराठी त्यांना. आता साहेबच म्हणता नाही आलं पाहिजे की दशा मराठ्यांना त्यांचे करावे लागणार आहे, पण शांततेत आणि टांगे उलटे पालटे करू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.